गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आपण बघणार गुणसूत्र म्हणजे काय. आपल्या सर्टेमध्ये असणारं गुणसूत्र, त्याचा शोध कोणी लावला व कधी लागला व कसा लागला आणि त्याची लांबी काय आहे ते सर्व आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत. तर सर्वप्रथम बघूया याचा शोध कोणी लावला. तर गुणसूत्राचा शोध लावणारी व्यक्ती आहे वॅल्थर फ्लेमिंग. कोण आहे? वॅल्थर फ्लेमिंग ही जी व्यक्ती आहे त्याने याचा शोध लावला. तर कोणत्या साली लावला? तर 1879 ते 1882 पर्यंत त्यांनी गुणसूत्राचा पूर्ण अभ्यास करून याचा शोध लावला. तर याची लांबी, जी गुणसूत्राची लांबी आहे ती किती आहे? तर गुणसूत्राची लांबी आहे 0.5 ते किती 10 मायक्रोमीटर. किती मायक्रोमीटर एवढी याची लांबी आहे गुणसूत्राची. तर आपल्या शरीरामध्ये असणारे गुणसूत्र कशापासून बनलेलं आहे? तर बनलेला आहे कशापासून? डीएनए पासून बनलेला आपला जो गुणसूत्र आहे तो डीएनए पासून बनलेला आहे. म्हणजे जी ते दोरीसारखे ह्याच्याने जे सर्कल होऊन लहान लहान याच्यापासून पूर्ण डीएनए पासून गुणसूत्र तयार झालेले आहे. तर आपल्या मानवामध्ये टोटल गुणसूत्र किती असतात? तर टोटल गुणसूत्र असतात 46 असतात. तर पुरुषामध्ये किती असतात? तर पुरुषमध्ये असते किती असते जोडी? 23 जोडी असतात. आणि स्त्रियामध्ये किती असतात? बरोबर 23 असतात. तर पुरुषामध्ये असणारा जो गुणसूत्र जो आहे तो असतो XY असतो आणि स्त्रियामध्ये कोणता असतो? XX असतोय. XX गुणसूत्र असतो. बरोबर. जेव्हा स्त्रीपासून एक X क्रोमोझोम इकडे येतो आणि पुरुषाकडून एक X क्रोमोझोम इकडे येतो तेव्हा होतोय XX होतोय. आणि जेव्हा XX होतोय तेव्हा कोण येतोय? मुलगी होते. बरोबर. आणि त्याच्यानंतर जेव्हा स्त्रीकडून X आले येतो आणि पुरुषाकडून Y येतो, XY जेव्हा होतो तेव्हा होतोय मुलगा. काय होतोय? मुलगा होतो. बरोबर.